गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे गुरुपौर्णिमेचा शुभ दिवस, त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आजचा व्लॉग थोडा लेटच आला, पण ठीक आहे. सकाळी उठून नेहमीप्रमाणे घरातील सगळी कामं आवरून घेतली, मस्त चहा ठेवला आणि नाश्ता बनवून घेतला. आजचं सकाळचं वातावरण खूपच छान होतं आणि आज मला जेवण बनवायचं नव्हतं, कारण आज माझ्या मम्मीने आम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त जेवायला बोलवलं होतं. मग मी इथे नाश्ता बनवायला घेतला. नाश्त्यासाठी कांदे पोहे बनवले होते. मग मीही नाश्ता केला आणि घरातल्या सगळ्यांना नाश्ता देऊन मी गेले मम्मीकडे आले तर तिची जेवणाची तयारी चालू होती, कारण आज ती बनवणार होती पुरणपोळी देवाला नैवेद्यासाठी. इथे तिची कटाच्या आमटीसाठी वाटण बनवायचं चाललं होतं आणि एकीकडे तिने डाळ शिजायला टाकली होती. मस्त छान ती पुरण परतून घेत होती. आणि बघा तिच्या पोळ्या कशा मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत. आणि अशा पोळ्या फुगल्या ना तर पुरणपोळीचं जेवण बनवल्याचं मनाला सार्थक होतं. आणि मग संपूर्ण जेवण बनवून झाल्यावर छान देवासाठी ताट तयार केलं आणि पहिला देवाला नैवेद्य दाखवला. आणि आमच्याकडे पुरणपोळीचं हे असं जेवण बनवतात. तुमच्याकडे पुरणपोळीसोबत काय काय बनवतात मला नक्की कमेंट करून सांगा. छान नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण करून घेतलं. आणि आजचा असा होता माझा दिवस. तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला का नक्की कमेंट करून सांगा. भेटूत आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.